नमस्कार मित्रांनो, मी राजू सातळिया, तुम्ही बघत आहात भूमिगेन चॅनल। मित्रांनो, वारंवार विचारले गेलेल्या प्रश्नामुळे आजचा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही सरकारी मोजणी करतात, हद्द कायम मोजणी करतात किंवा पोटहिसाब मोजणी करतात, कोणतीही मोजणी करतात, पण तुमच्या डोक्यामध्ये एक प्रश्न येतो की आपली जी मोजणी झालेली आहे ती इमानदारीने झालेली आहे की त्याच्यात पण कोणी भ्रष्टाचार करून आपली मोजणी चुकीची झालेली आहे। पहिला टॉपिक आहे की झालेली मोजणी, सरकारी मोजणी ती व्हेरीफाय करायची, कशा प्रकारे चुकीची आहे बरोबर आहे ती कशा प्रकारे करायची। दुसरा टॉपिक आहे जमीन माहिती आहे, 7/12 माहिती नाही किंवा नंबर माहित नाही तर तो कशा प्रकारे काढायचा, आणि जर 7/12 माहिती आहे पण जमीन कुठे आहे ते माहित नसेल तर ती कशा प्रकारे शोधायची। त्याबद्दलच आजचा हा आपला टॉपिक आहे की जर तुमची चुकीची मोजणी झालेली आहे की खरोखर तुमच्या जोडीला जर फ्रॉड झालेला आहे तर तुम्ही कशा प्रकारे ओळखणार, तुमचा जो क प्रत दिलेली असेल ती तुम्ही कशा प्रकारे हाताळणार की जेणेकरून तुम्हाला समजून येईल की तुमची जी मोजणी झालेली आहे ती चुकीची झालेली आहे। तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये आपण तीच माहिती घेणार आहोत आणि अशा प्रकारचे व्हिडिओ मी 2 का 3 व्हिडिओ बनवलेले आणि त्या व्हिडिओवरूनच मला भरपूर कॉल वगैरे आले आणि मला प्रश्न विचारले गेले की सर आमचा असा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय करावं। परत या व्हिडिओमध्ये मी दुसरा टॉपिक पण तुम्हाला समजवणार आहे की एखाद्याला जमीन माहिती असते पण जमिनीचा नंबर माहिती नसतो, तो कशा प्रकारे शोधायचा। आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये असं असते की जमिनीचा नंबर माहिती आहे, सर्वे नंबर, गट नंबर, हिस्सा नंबर माहिती आहे, पण ती जमीन नेमकी कुठे आहे तीच माहिती नसेल तर तुम्ही सरकारी मोजणी पण करू शकत नाही। कारण की सरकारी मोजणी करण्यासाठी तुम्हाला जमीन दाखवणं हे गरजेचं असतं, तुमची जमीन तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं। तर ती जमीन कशा प्रकारे शोधायची ती आपण हे 3 टॉपिक आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। तिथे आपण याच व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपण डिजिटल रेकॉर्ड बनवून आपण डिजिटल सर्वे करून आपण ती सगळ्या तिन्ही गोष्टींच्यावर सोल्युशन काढायचा प्रयत्न करणार आहेत। तर आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप जाणार आहे। तर आपला जो आजचा टॉपिक आहे त्यावरून आपल्याजवळ एक लोकेशन पाठवली गेलेली आहे, त्या लोकेशनवरून आपण त्या जमिनीचा म्हणजेच जी लोकेशन आहे त्या जमिनीवरचा आपल्याला सर्वे नंबर आणि हिस्सा नंबर काय आहे ते आपण काढून द्यायचा आहे। तर आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहेत की कशा प्रकारे आपल्याला तो शोधावा लागणार। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला ती लोकेशन तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देतो की कशा प्रकारे जमीन शोधली जाते आणि कशा प्रकारे काम केलं जातं। तर इथे तुम्ही बघत असतील तर ही लोकेशन आहे, हा जो पट्टा आहे हा एका माणसाचा आहे आणि या माणसाला त्या जमिनीचा सर्वे नंबर, गट नंबर, हिस्सा नंबर काहीच माहिती नाहीये। तर आपण ही लोकेशन वापरून आपण डिजिटल रेकॉर्ड मागवून डिजिटल रेकॉर्ड मागवल्यानंतर पूर्ण गाव बसवणार, गाव बसवल्यानंतर त्या प्लॉटला कोणता सर्वे नंबर येतो तो सर्वे नंबर बसवणार, त्याच्यानंतर त्या सर्वे नंबरचे गटबुक मागवणार म्हणजे हिश्श्याचा नकाशा मागवणार आणि तो बसवणार डिजिटल बनवून, आणि त्याच्यानंतर फायनल होणार की ती जमीन कोणत्या नंबरची आहे। म्हणजे एक टॉपिक इथे तुमचा इथेच मी क्लिअर करून दिला तुम्हाला की जमीन माहिती नसेल, नंबर माहिती नसेल तर कशा प्रकारे होणार आहे। तर मी त्यासाठी मी जे काम केलेलं आहे ते तुम्हाला इथे दाखवतो की आपण इथे तुम्ही बघत असतील हा जो प्लॉट आहे त्याच्यावरच आपल्याला रेकॉर्ड बसवायचा आहे। तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजवणार आहे। आता मी गुगल मॅपचा इमेज मी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हा तुम्ही इथे बघत असतील हा डिजिटल रेकॉर्ड सांगितलं जातो याला, हा डिजिटल रेकॉर्ड आहे। तर या डिजिटल रेकॉर्ड वरूनच आपण ते पूर्ण बसवणार आहे। तर इथे बघितलं असेल तर पूर्ण गाव असतं, पूर्ण गावात आपण बसवल्यानंतर आपला नंबर फायनल होणार आहे। तर कशा प्रकारे बसवलाय तो पण मी तुम्हाला दाखवतो। मी सगळं रेडी ठेवलेलं आहे जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि तुम्हाला समजण्यासाठी पण मदत होईल। तर इथे तुम्ही बघत असतील तर हा जो पार्ट आहे तो इथे तुम्हाला दिसत आहे, हा जो पार्ट आहे तो जो पार्ट बसलेला आहे तो 163 जो सर्वे नंबर आहे त्याच्यामध्ये बसलेला आहे। आता एवढं तर कन्फर्म झालं आपलं की 163 मध्ये आपला सर्वे नंबर बसलेला आहे। तर 163 चे आता आपल्याला गटबुक नकाशा काढायचा आहे। गटबुक नकाशा काढल्यानंतरच आपल्याला समजेल की मोजणी जो त्या प्लॉटला कोणता हिस्सा नंबर आहे। तर आपण गटबुक नकाशा पण आपण काढूनच ठेवलेला आहे आणि तो गटबुक नकाशा मी तुम्हाला इथे दाखवतो। तर इथे बघत असतील की हा हिश्श्याचा नकाशा आहे आणि तो पण आपण डिजिटलच आणलेला आहे, डिजिटलच बनवून घेतलेला आहे तो। तर तो आपण त्याच्यानंतर इथे आपण बसवणार आहे। आता सर्वे नंबर 163 आपल्याला मिळालेला, आता सर्वे नंबर 163 मिळाल्यानंतर आपण तो गटबुक नकाशा आहे तो त्याच्यावर अटॅच करणार, तेव्हा आपल्याला समजेल की तो पार्ट कोणता आहे। 163 चे हिस्से तुम्हाला इथे दिसत असतील, जसे वहिवाट आहेत त्याचप्रमाणे पूर्ण हिस्से बसलेले आहेत। आणि इथे बघितलं तर असं पण नाहीये की फक्त आपल्याच नंबरवर काम केलेलं आहे। इथे तुम्ही बघितलं ते बघा 172 आहे, तो पण पूर्ण व्यवस्थित बसलेला आहे। म्हणजे बहुतेक बाउंड्री आहेत ज्या जुन्या बाउंड्री आहेत त्या पूर्ण मॅच होत आहे तिथे, असं नाहीये। कारण की जे नवीन पिढी असते त्यांनी खोदकाम वगैरे करून बाण वगैरे तोडले असतील तर इथे मॅच होणार नाही। तुम्ही इथे बघितलं तर इथे तलाव आहे जुना आहे, म्हणजे जुना जो रेकॉर्ड आहे तो पूर्ण नकाशाला मॅच होतो, रस्ते होतात मॅच होतात, सगळ्याच प्रकारे रस्ते वगैरे मॅच होत आहेत। ती गावातल्या शिव जरी तुम्ही बघितल्या तरी त्या मॅच होणारच आहेत। तर अशा प्रकारे आपण डिजिटल रेकॉर्ड बसून पूर्ण आपण काम करून घेऊ शकतो। आता इथे बघितलं तर त्या पार्टचा 3 नंबर आलेला आहे, म्हणजे 61/3, म्हणजे इथे
इथे ज्या माणसाने मला काम दिलेलं त्या माणसाचं काम इथे पूर्ण होते की 163/3. आता इथेच आपलं काम संपत नाही. जर तुम्हाला ह्याचा एरिया पाहिजे असेल, लांबी रुंदी जे काय तुमचं प्रकरण असेल त्या प्रकारे आपण फाईल तयार करून देतात. इथे बघत असतील तर ही एक फाईल मी रेडी केलेली आहे. दुसरं जे काम होतं, आता ह्या केसमध्ये कसं होतं की त्यांचा हा पूर्ण एकच नंबर होता. जो इथे तुम्हाला नंबर दिसत आहे तो हा पूर्ण पिवळी लाईन, हा एक पूर्ण गट आहे आणि त्याच्यात त्यांनी हिस्से केलेले होते. पण ह्यांचं प्रॉब्लेम काय झालेलं की हा जो पार्ट आहे त्याला वहिवाटीप्रमाणे हिस्सा कमी आलेला, त्यामुळे आपण 7/12 प्रमाणे त्यांना हिस्से करून दिले. तर तुम्ही इथे बघत असतील ह्या पार्टमधली जमीन ह्या पहिल्या पार्टमध्ये द्यावी लागणार आहे, तेव्हा त्या 7/12 प्रमाणे एरिया तिथे भरणार आहे. तर तशा प्रकारे आपण पूर्ण एरिया पण त्यांना बसवून दिला, हिस्से करून दिले. आणि तुम्ही बघितलं तर त्यांना भरपूर फायली दिलेल्या आहेत. म्हणजे एकाच कामाचे 5-5, 6-6 PDF तुम्हाला दिले जातात. म्हणजे मोजमाप टाकून, परत जर लांबी रुंदी तुम्हाला पाहिजे असेल तर लांबी रुंदी इथे बघत असतील प्रत्येक मापाची तुम्हाला लाईनची लांबी रुंदी दिली जाते. आता इथे राहिलं की आपला जर एखादी सर्वे झालेला आहे, आपला सरकारी मोजणी झालेली आहे, तर सरकारी मोजणीवर काम कसं करणार, बरोबर आहे. आता ती फायनल करायची की आपण कशा प्रकारे जी सर्वेअरने मोजणी केलेली आहे ती चुकीची केली की बरोबर केली, तर ती आपल्याला केव्हा समजणार. तुम्ही इथे बघत असतील आता समजा तुम्ही 163ची पूर्ण सर्वे नंबरची मोजणी केलेली आहे, पण तुम्हाला व्हेरीफाय करायची आहे की समजा सर्वेअरने हद्दीच्या खुणा दिलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत की रेकॉर्ड प्रमाणे बरोबर आहेत. तर त्यासाठी काय करावं लागेल, तुमची जी क प्रत आहे ती आता मी इथे दाखवायला गेलो तर भरपूर टाइम जाईल. आपण त्या 2-3 कामं पण तशी केलेली आहेत. तुमची जी क प्रत आहे त्याला पूर्ण डिजिटल करावं लागेल. डिजिटल केल्यानंतर जसा आपण इथे हिश्श्याचा रेकॉर्ड बसवला तशाच प्रकारे ती मोजणी घेऊन डायरेक्टली आपल्या वहिवाटीनुसार, म्हणजे जी वहिवाट आहे ती तर तुमची जागेवर आहे तशीच असणार आहे, म्हणजे गुगल मॅपवरती पूर्ण दिसणार आहे. तर वहिवाटीप्रमाणे आपण ती पूर्ण बसवणार. त्याच्यानंतर हा डिजिटल रेकॉर्ड आहे, बरोबर आहे. हा डिजिटल रेकॉर्ड आपला गाव नकाशा आहे तो त्याच्यावर बसवणार. म्हणजे मोजणीवर जेव्हा डिजिटल रेकॉर्ड आपण बसवू तेव्हा आपल्याला समजून येईल की आपली जी हद्द, म्हणजे चारी बाजूची हद्द, कुठे जर एखादा 10-20 गुंठ्याचा जरी त्यांनी मीटरचा जरी फरक केला असेल, 1 गुंठ्याचा जरी फरक केला असेल, म्हणजे किती मीटरचा जरी त्यांनी फरक केला असेल तर आपल्याला लगेच तिकडे सापडेल. कारण की जर नकाशाप्रमाणे मोजणी झालेली नसेल तर कुठेतरी इथे तरी तुम्ही बघत असतील आता गटबुक आणि गाव नकाशा हे मॅच होत नाही. कारण की सगळ्यात जुने रेकॉर्ड आहेत त्यामुळे हे कधीच मॅच होणार नाही. तर इथे बघत असतील तर गटबुकची लाईन आणि गाव नकाशाची लाईन ही मॅच नाही होत. तर अशा प्रकारे आता समजा ही ब्ल्यू आहे, ही जी लाईन आहे ती जर आपली सर्वेची लाईन आहे, म्हणजे आता जी सर्वे आपण केला त्याची लाईन आहे, तर आपल्याला लगेच समजून येईल की जी सर्वेअरने सर्वे केला तो आपल्या म्हणजे जी आपला मेन रेकॉर्ड आहे त्याच्या बाहेर जाते. म्हणजे आपल्याला लगेच समजून येईल की किती त्यांनी बाहेर घेतलेलं आहे. तर ते ऑटोकॅडवर आपण लगेच काढू शकतो. आता इथून असं माप टाकलं की लगेच आपल्याला समजेल की किती मीटरचा त्यांनी फरक म्हणजे तिथे पाडलेला आहे. तर लगेच मी तुम्हाला इथे दाखवतो. आता इथे तुम्ही टाकलं का लगेच तुम्हाला इथे दिसून येईल की 10.10 मीटर म्हणजे 30 फुटाचा तिथे त्यांनी फरक काढलेला आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर मी इथे PDF लावत जाईल. PDF तुम्ही बघत जा. आपण डिजिटल सर्वे सरकारी सर्वे कशा प्रकारे व्हेरीफाय करायचा त्याचा व्हिडिओ पण मी बनवलेला आहे. मी असं थंबनेल टाकलेला आहे, कदाचित तुम्ही बघितला पण असेल की सरकारी सर्वेअरला माझं ओपन चॅलेंज असा करून एक व्हिडिओ टाकलेला आणि त्याच्यात मी सरकारी मोजणी आहे ती व्हेरीफाय करून दिलेली आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन ठेवेल आणि वरती आय बटनवर पण मी देऊन ठेवेल. आता मेन प्रश्न राहिला की हे तुम्हाला कशा प्रकारे करता येईल. आता तुमच्याजवळ ऑटोकॅड असेल तर तुम्ही हे करू शकतात आणि पूर्ण ज्ञान असेल तरच तुम्ही हे करू शकतात. तुम्हाला जर अपुरं ज्ञान असेल तरी तुम्ही ही गोष्ट करू शकणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला जरी करायचं असेल, तुमच्या जर काही शंका असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर पण देऊन ठेवेल. तिथे जाऊन तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करून चौकशी पूर्ण घेऊ शकतात. किती चार्जेस वगैरे लागतील ते पण तिथेच मी तुम्हाला कॉलवर सांगून टाकेल. तर नक्की तुम्हाला समजलं असेल आणि आवडला पण असेल व्हिडिओ तर मित्रांपर्यंत पण शेअर करा. तुमच्या कोणी ग्रुप असेल तिथे पण तुम्ही व्हिडिओ हा शेअर करू शकता. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.